नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में चर्मकार समाज के 400 छात्र छात्राओं को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने सम्मानित किया। जिन बच्चों को 10वीं और 12वीं में अच्छे अंक मिले थे, उन सब का नितिन गडकरी ने सम्मान किया। इस कार्यक्रम में भारी संख्या में चर्मकार समाज के युवा वर्ग सम्मिलित हुए। की कन्वर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे आमचं भविष्य आहे। ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत करणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि म्हणून आपल्या तरुण मुला मुलींना इंजिनिअरिंग पासून मेडिकल पासून चांगले डॉक्टर, चांगले वकील, चांगले साहित्यिक, चांगले कवी हे आपल्या समाजातून निर्माण करणं ही खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या विकासाकरता अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे। आणि म्हणून ज्यावेळी भैयासाहेब माझ्याकडे आले तेव्हा गेल्या 16 वर्षापासून मी दरवर्षी माझ्या वतीने माझ्या आईच्या स्मरणार्थ जे समाजामध्ये विशेषतः चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण होतात, मेरिटमध्ये, फर्स्ट क्लासमध्ये डिस्टिंक्शन घेऊन त्या सगळ्यांना मुलांना पुरस्कार स्कॉलरशिपच्या रूपाने देण्याचा कार्यक्रम करतो। यामागे भावना हीच आहे की आपल्या समाजातले जास्तीत जास्त मुलं शिकली पाहिजे, जीवनामध्ये यशस्वी झाली पाहिजे आणि केवळ यशस्वीच नाही तर त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून संपत्ती मिळवून त्यांचं जीवन हे सुसह्य म्हणजे सस्टेनेबल झालं पाहिजे। कारण कितीही म्हटलं तरी शिक्षणाशिवाय आपला विकास होऊ शकत नाही आणि त्यामुळे समाजामध्ये सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे आणि आर्थिक विकासाकरता उद्योग, व्यवसाय आणि उद्यमशीलता यात देखील समाजाने जाण्याची गरज आहे। आज आपल्या सगळ्यांना माहिती असेल की समाजाचा जो परंपरागत व्यवसाय आहे चर्मकार बंधूंचा, त्याच्यामध्ये आता निरनिराळ्या प्रकारचे डिझाईन झाले आहेत। मी जेव्हा खादी ग्रामोद्योगचा मंत्री होतो MSMEचा आग्रा भागामध्ये मोठं क्लस्टर सुरू केलं आणि आता तिथल्या जोडे आणि चपला विदेशामध्ये निर्यात व्हायला लागली। त्यामुळे अनेक चर्मकार समाजाचे मंडळी आता डॉलरमध्ये पैसे कमवायला लागले। पण जोपर्यंत चांगलं डिझाईन नसेल, चांगली क्वालिटी नसेल, चांगलं ब्रँडिंग नसेल तोपर्यंत मार्केट मिळू शकत नाही आणि त्यामुळे चांगली क्वालिटी तयार करणं, चांगलं डिझाईन तयार करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आज समाजामधले आपले अनेक बांधव असे आहेत की परंपरागत व्यवसायाच्या ऐवजी काही लोकांना नोकरी करण्याची संधी मिळाली, पण काही लोकांनी उद्योग व्यवसायात देखील चांगलं नाव कमवलेलं आहे। मला विश्वास आहे की आपल्या समाजामधून उद्यमशीलता, एंटरप्रिनरशिप वाढेल आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये असे तरुण मुलं तयार होतील ते नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे होतील, हा मला विश्वास आहे।